हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून यावेळेस धैर्यशील संभाजीराव माने हे निवडून आलेले आहेत आणि खासदार म्हणून त्यांचं प्रथमतः आपण अभिनंदन करू। धैर्यशील माने यांचा 23 डिसेंबर 1980 ला जन्म झाला। त्यांचे आजोबा राजाराम माने हे 77 ते 91 असे 5 वेळा त्यावेळेस इचलकरंजी मतदारसंघ होता, इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ होता, त्यावेळेस 5 वेळा हे निवडून आले आणि काँग्रेसतर्फे ते निवडून आले, काँग्रेसचे खासदार होते। धैर्यशील यांच्या मातोश्री निवेदिता संभाजीराव माने ह्या 1999 आणि 2004 ला या खासदार होत्या मतदारसंघाच्या आणि आता परत 2024 ला धैर्यशील संभाजीराव माने हे पुन्हा निवडून आलेले आहेत। आता हे धैर्यशील संभाजीराव माने हे मोठं चांगलं व्यक्तिमत्व आहे, कसलेलं व्यक्तिमत्व आहे, कसलेलं। कारण 2002 ला धैर्यशील हे रुकडी ग्रामपंचायतीचे सदस्य होते, रुकडी। त्यानंतर 2007 ला कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य झाले। त्यानंतर 2009 ला ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले आणि 2012 ला कोल्हापूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आणि 2019 ला हातकणंगले मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले आणि 2024 ला त्यांची परत हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेवर निवड झालेली आहे। आता 2006 ला वेदांतिका यांच्याशी त्यांचा विवाह झाला। धैर्यशील यांचं जन्मस्थळ मुरगुड जिल्हा कोल्हापूर येथे आहे आणि त्यांचं शिक्षण BA 2016 ला ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून शिकलेले आहेत। त्यांचा व्यवसाय शेती आणि ऑइल मिल असा आहे। वडील संभाजी राजाराम माने आणि आई निवेदिता संभाजीराव माने असा त्यांचा एक परिवार आहे एकंदरीत। तर यावेळेस जे इचलकरंजी किंवा पूर्वीचं इचलकरंजी आणि आताचा हातकणंगले मतदारसंघामध्ये मोठी अटीतटीचीच लढत होती असं म्हणायला काही हरकत नाहीये। कारण येथील परिस्थिती थोडी वेगळ्या पद्धतीचीच होती आणि कोण निवडून येईल हे काही सांगता येत नव्हतं। कारण येथे खूप उमेदवार उभे होते, त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे दादासाहेब देशी पाटील, शिवसेनेचे धैर्यशील संभाजीराव माने, लोकराज्य जनता पार्टीचे धनाजी जगन्नाथ गुरव, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे दिनकरराव तुळशीदास चव्हाण, भारतीय लोकशाही पार्टीचे डॉक्टर ईश्वर महादेव यमगर, बहुजन मुक्ती पार्टीचे इम्रान इक्बाल खतीब, BSPचे कांबळे रवींद्र तुकाराम, भारतीय जवान किसान पार्टीचे रघुनाथ दादा पाटील, स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी, कामगार किसान पार्टीचे संतोष करबा खोत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टीचे सत्यजित बाबासाहेब पाटील आबा सुरुडकर आणि नॅशनल ब्लॅक पॅन्थर पार्टीचे शरद बाबूराव पाटील असे स्वतंत्र 27 उमेदवार उभे होते आणि याच्यामध्ये बहुसंख्य उमेदवार हे नामांकित आहेत। राजू शेट्टी काय किंवा आपले खोत, रघुनाथ दादा पाटील शेतकरी नेते, म्हणजे हे मोठमोठे उमेदवार यावेळेस होते। सत्यजित पाटील आबा सुरुडकर, शरद बाबूराव पाटील, म्हणजे
खूप मोठी ही लढत होती आणि हे सगळे जर मतदान विभागाला असतं तर कोण निवडून येईल याची काही शाश्वती अशी नक्की काय होती नव्हती या मतदारसंघामध्ये. कोण निवडून येईल असं. तर या मतदारसंघामध्ये हातकणंगले, शाहूवाडी, इचलकरंजी, शिरोळ आणि शिराळा, सांगली जिल्ह्यातला इस्लामपूर शिराळा एवढे मतदारसंघ होते. येथे इचलकरंजीचा या मतदारसंघामध्ये पाणी प्रश्न महत्वाचा आहे येथे, कारण खूप वस्त्र उद्योग विकास आणि यंत्रमाग हातमाग समस्या ज्या आहेत त्याही खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता येथे काय केलं होतं की मुख्य लढत कोणात, राजू शेट्टी व धैर्यशील माने यांच्यात. परत म्हटले तरी जयंत पाटील येथे या मतदारसंघामध्ये, त्यांचे पुत्र प्रतीक पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर, तसेच प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे, उदय सिंगराव गायकवाड यांचे नातू रणवीर सिंग गायकवाड असे अनेक उमेदवारीसाठी इच्छुक होते या मतदारसंघामध्ये. म्हणजे मोठमोठे नेते होते. या मतदारसंघामध्ये जैन हे शेट्टींना पाठिंबा देणारे होते. तर शाहूवाडी मधून विनय विलास कोरे, हातकणंगल्यामधून राजू जयवंतराव आवळे, इचलकरंजी मधून प्रकाश आवाडे, शिरोळ राजेंद्र श्यामगोना पाटील यड्रावकर, इस्लामपूर मध्ये जयंत राजाराम पाटील आणि शिराळामधून मानसिंग फत्तेसिंगराव नाईक असे आमदारांनी काय काम केलं, कशा पद्धतीने हे लढले हे या मतदारसंघातून आपणास पाहायला मिळणार आहेत. या मतदारसंघामध्ये हिंदू 70-80%, जैन 10-15-20% असं, मुस्लिम 10-15% आणि इतर 5-10% असे एक मतदार होते. तर या मतदारसंघामध्ये धैर्यशील माने हे चांगल्या मताने निवडून गेले हे सगळ्यात महत्वाची गोष्ट घडली. कारण परिस्थिती कशी होती की येथे सुरुडकर हे निवडून येतील, राजू शेट्टी हे निवडून येतील, रघुनाथ पाटील हे निवडून येतील किंवा खोत हे निवडून येतील, असं विविध प्रकारचं लोकांचं एक मत त्या संदर्भामध्ये होतं. पण आता इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आणि वस्त्रोद्योग विकास करण्यासाठी, कारण येथे यंत्रमाग हातमाग यांच्या ज्या विविध समस्या आहेत कामगारांच्या लोकांच्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपले हे धैर्यशील माने हे कायम आणि सदोदित प्रयत्नशील राहतील यात काही शंका नाहीये. कारण हे घराणं संपूर्ण राजकीय असं घराणं आहे आणि या घराण्यामध्ये 7, 8, 9, 10 वेळा खासदारकी मिळाली या घराण्याला. तेव्हा जास्तीत जास्त प्रयत्न करून या इचलकरंजी किंवा हातकणंगलेचा विकास करण्यासाठी किंवा या संपूर्ण परिसराचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी हे सदोदित प्रयत्नशील राहतील अशी आशा करण्यास काही हरकत नाही. आमचं हे ATM न्यूज वर्ल्ड चॅनल हे एक लाखोच्या संख्येने लोक आता बघतात आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये हे चॅनल सर्वत्र प्रचलित आहेत. तर या चॅनलला आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात आपण बघावेत अशी एक आपणासाठी सबस्क्राईब करण्यासाठी आपणास थोडे प्रयत्न करावे लागतील. तर ते करण्यासाठी देखील आपण प्रयत्नशील राहावं. तर या चॅनलला ATM न्यूज वर्ल्ड या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करा.